नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित चिंद्रनकर आणि तुमचं माझं यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तर आता रात्रीचे वाजलेत किती बघा, रात्रीचे वाजलेत 12 आणि इकडं बघा आमच्या बॅगा सुरू आहेत पॅकिंग करायच्या. इकडं मिरची आहे आणि इकडं माझी सगळं पॅकिंगचं चालू आहे. तर आम्ही चाललो फिरायला गोव्याला. तर लग्नानंतर गेलो नव्हतं, लई टाईम झाला. तर आता फायनली आमचा प्लॅन झालेला आहे आणि उद्याची आता सकाळी कॅब आहेत ना, तर उद्या दाखवतो पुढं कसं कसं जातो आम्ही. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि असंच सपोर्ट करत राहा आम्हाला. तर भेटूया थोड्या वेळात. आमची आता तयारी झालेली, सकाळचे 3 वाजलेले आहेत. आता आम्ही निकाल 3 घड्याळ राहिला. चलो चलो चलो, बाय बाय. सकाळी उठवले 3 वाजता, 3 वाजून गेल्या. परत घेतले मी धन्नो कारली तुमच्या बॅगा पॅकेट. आता पुढं कॅबवाला आहे कांदा कॉलनी, तिथेची भेटू बघा बाई दरवाजा. चलो फायनली आम्ही पोचलेलो, आमची कॅब आलेली आणि आता इकडनं निघू. पप्पा आणि मानव आले आम्हाला स्वराला. नाही दोन्ही वेटवाली कंची. चला भेटू थोड्या वेळात. जा आता झोप जा हॉस्टेलमध्ये. थँक्यू आम्हाला सोडल्याबद्दल, सकाळीच उठल्याबद्दल. पण निघालोय मार्गावर, भेटूया त्या स्टॉपवरती. काढून देतील का ना? लास्ट नाही का? बॅगेज बॅगी गेल्या आमच्या तिकडं. इकडं आम्हाला बोर्डिंग पास तिथेशी सगळे देते. फक्त इथेच अलाउड आहे ती बोलली ब्लॉगिंगसाठी, पुढे तिकडे एअरपोर्टला नाही अलाउड. गाईज आम्ही पोचलेलो आणि आमची तिकिटं भेटलेली आहेत. आम्ही ऑनलाईन पण काढलेली, पण तशी आलं त्याही करून दिला त्या पण. तिथे येऊन वा कोणा दाखवायचा कसं दिसतं का. तर तिथे येऊन पहिला चेक इन होतं तिथं येऊन बॅग आहे का तुमचा पहिला जो तिकीट काढलेला असतं ना, तो स्कॅन करायला लागतं. मग त्याच्यानंतर मग ते स्कॅनिंग करून ते तुमचा आधार कार्ड चेक करतील मॅच आहे का ना फोटोला. ते इजात थोवर लई बारीक होता फोटो लई बारीक टाकले, तर तो बघतच राहिला. तर ही एवढीशी कशी बरं. तर लगेच पुढं गेलं चेकिंग करून. मग पुढं लगेच हे बारकोड ते पुरुषी त्यांनी तो एक नंबर होता PNR नंबर, तिथे ATM बॅग एक मशीन होती त्याच्यानं टाकायला आणला. तर त्याच्यानं तो टाकून आम्हाला एक बोर्डिंग पास भेटलं आणि एक टॅग भेटलं ते बॅगेला लावतं ते वेटचं. तर लगेच तिकडं जाऊन तरी एक मॅडम होती, ओके असं काउंटर होतं, तिथे जाऊन आम्ही काय केलं, बॅगी दिल्या आमच्या ID दाखवलं, तिकीटे दाखवून ते बॅगी तिकडून डायरेक्ट ट्रान्सफर केल्या. त्या बॅगी आमच्या तशा वावत येतात तिकडून त्या दिवशी. आता आम्ही आलो इकडं गेट नंबर 12 आहे पुरं. ती बोलली गेट नंबर 12ला. आणि आतमध्ये येताना तिथं पण कसं सगळं ते एक ट्रे दिला, त्याच्यान बेल्ट घड्याळ मोबाईल एक ट्रेमध्ये सगळं ठेवायला चांगला. जवळ पण पॉवर बँक असतील
ते बॅगिंग काही नाही ठेवायचा, त्या ट्रेमध्ये ठेवायचा आणि बॅगी काय असं काय दुसरं असं. मग तिथं पण चेकिंग होतं, तिथं पण 10 जणं होती चेकिंगला. की लेडीजसाठी वेगळा होता आणि माझा वेगळा होता. तिथून आलो मग त्या साईडच्या निघून. मग आता आमची फ्लाईट आहे 7:30ची. तर आम्ही आता इथं वेटिंगला आहे. हो, गेट नंबर 12 इकडं. हे बघा इथं 12 नंबर आम्हाला जायची आहे, पण ते 7:30चं आहे. आम्ही लवकर पोचल्यावर काय तर काही पहिल्यांदा म्हणजे एकदम फर्स्ट टाईम आलं आम्ही ना असं विमानाला असं डोक्याची वरशीच जाताना बघलेलं आहे लहानपणापासून. फर्स्ट टाईम आम्ही आलं, काही माहीत नव्हता, सगळं नवीन. तर बघू आता कसा एक्सपिरियन्स आहे पुढं. व्हिडिओ जास्त काराला भेटणार ना म्हणत वाटतं, तिने लई स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली पूर्ण काराला भेटणार या त्या. बघू आता. तू बोल काहीतरी. हां कुठे चाललं? कुठं चाललं? कुठं? विमानात चाललं मी. इतनी खुशी विमान पण म्हणजे ते स्वप्न होतं तो झाले पूर्ण. बराच बाकी टाईम आता. भेटूया थोड्या वेळात. टाईम झालेला आहे. बोर्डिंग टाईम आता 6:40 दिले इथं. तिकडं बाई पण येऊन थांबले तिथं. आता हे बघा दिसतंय प्लेन. अच्छा आता आम्ही पण जाऊ. आता बसमध्ये आल्यावर गेट नंबर बदलवला. आता बसमध्ये आल्यावर हे बसमध्ये आता आम्हाला नेते. उल्ला ये आता बोले कुछ मस्त किती मोठा आहे ना. सगळ्यांना बसमध्ये आणता देतो नाही कशी आतमध्ये लोड काढते विमानाची. वरती आता चालो कधी एक हो जागा. तर फायनली आम्ही प्लेनमध्ये आलेलो आहे. वर्षी धोरणीचं आमचं धोरणीचं इकडं थंडाल्या थंडी वाजले आम्हाला. थंडी वाजले वर्षी कसं धोरणीचं काय माहिती. काय धोरणीचं वर्षी नाही आम्ही हां कुठं बघता कुठं व्ह्यू बघा. थंडले रास ए बी सी आहे ना. सी वाला तिकडं हे तिथंच बसले पुण्याचा ना फोन बघा. दूर निघतं सगळे कोण दूर निघतं बघा. ट्रेनमध्ये असं असतं. कधी लहानपणी उडताना बघत होतो डोक्याच्या वर्षी इमानच्या बुकामध्ये गेला तर. आता पहिल्यांदा झालं. कसं वाटतं? कसं वाटतं? खूप ढगाच्या वर्षी झालं. आता आम्ही ढगाच्या वर्षी जाऊ. फर्स्ट टाईम चाललं पण बेटर बरा एक्सपिरियन्स. थोडं शूट करतात कारण की तशी अलाउड नाही. भेटूया थोड्या वेळात. 7:30ला उडवली. अजून लई टाईम आहे. आता आम्हाला सीट बेल्ट बांधायला सांगले. आम्ही बांधू आता. कसे बांधचे हो भाई. लागला सीट बेल्ट आमची. कुठं लावलं माझ्यानं लावलं.
इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास। सोनं गजाननच्या पाठी आणलेलं आहे. एका खोला आम्ही आता खाऊ त्याची मला भेटूया थोड्या वेळा. 5 minutes later. कृपया अपने सीट का बेल्ट बांध लीजिए. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. अच्छा ठीक है समझ गया. नाही खिडकी उघडायची दाखव आता. काय आहे बच्चा? काय खाली काय आहे? बाबा कसला ऊन भेटले आम्हाला बघा. आता आपल्याकडं मुंबई नुसतं पाणी. बात तो सही है. सगळं पंख इकडं बरं आहे. वातावरण लय भारी इथं. ऊन बिन हे मस्त. आम्ही उतरलो. बसमध्ये जाऊ आम्ही आता. बॅग आमच्या तिकडून येतील आता लगेच सगळं एकसाथ असते. आता पारले असते. हां लय भारी. तुमच्या बॅगी आलेल्या आहेत.
हे बघ ह्या हे बघ कशा येतात. वाट बघतो बॅगेची. आमची बॅग कुठे गेली? अरे इथं खाली आला. माझी बॅग आली. हे वाट बघते बॅगेची. बॅग काही आहे ना. बॅग हरवली वाटतं. दुसरी बॅग आली आमची.